पालकांना व्यवस्थित बोलून आणि विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा शाळा हेच आपलं घर आहे अशा प्रकारचं वातावरण आम्हाला त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यामध्ये मुख्याध्यापकापासून तर आमच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये अतिशय वेगळं नातं निर्माण झालं आणि नक्कीच त्यामधून शाळेला पालकांना सहकारी सर्व एक तन्मनधनाने त्या ठिकाणी समर्पित झाले. तर आबाचं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व संघटनेच्या दृष्टिकोनातून जे आपण पाहतोय तसेच शाळेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. कारण आबांनी गेले 37-38 वर्ष जो संघटनेचा कालावधी नंतर त्यांनी उपभोगला असेल किंवा तुमच्या आमच्या सारख्यांना आबाचा लाभ झाला असेल, परंतु शाळेमध्ये जे मुलं शिकतायत त्यांना त्यांनी 37-38 वर्ष आपल्या सेवेची दिली आहे आणि ते आदर्श शिक्षक म्हणून नक्कीच आम्ही त्यांना आमच्या नजरेतून पाहतो. कारण आबांनी जे काही काम केलं असेल ते पिसदी केंद्रात असेल, कन्नड तालुक्यात असेल, मला वाटते आबा यापूर्वी जळगाव स्वतःच्या जिल्ह्यात सुद्धा कार्यरत होते. तर अशा विविध ठिकाणी आबांचा जो अनुभव आहे तो नक्कीच आम्हाला अनुभवायला मिळाला आणि याच पद्धतीनं आम्ही आबा तुमच्याकडून एक अपेक्षाही ठेवतो की तुमची ही फर्स्ट इनिंग आहे की जी या ठिकाणी आज संपते आहे 31 मेला, परंतु यानंतरची इनिंग सुद्धा सेकंड इनिंग तुम्ही जोरदार बॅटिंग करून ही चालवावी अशी आमची आपणास विनंती आहे. बॅटिंग यासाठी करावी कारण आता सर्वच मान्यवरांचं म्हणणं आलं की तुम्ही आम्हाला संघटनेत पाहिजेत, आम्ही तुम्हाला फोन करून कसं विचारावं, कसं यावं, काय तुमच्याकडे वेळ आहे की नाही, दिसेल चालता येईल की नाही, असे असंख्य प्रश्न असतील. परंतु त्यातला कुठलाही किंतु परंतु मनात न आणता आपण या ठिकाणचं प्लॅटफॉर्म तयार केला असेल असं मला माहिती आहे की आपण नक्कीच दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला असेल, तो जाता आपण आपल्या तरुण या ठिकाणी सांगितलं तरी हरकत नाही, परंतु नक्कीच तयार असणार आहे आणि आपण त्या प्लॅटफॉर्मवर सेकंड इनिंग सुरू करावी. आम्ही सदस्य हितचिंतक या नात्याने आपल्या सोबत आहोत आणि तुम्ही सुद्धा आम्हाला प्रेरणा कायम आपल्यापासून मिळत राहावी यासाठी मी मनापासून आपला या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. तरी सर्व सत्कारमूर्ती आणि सर्व मान्यवरांच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने, मोरे परिवाराच्या वतीने, प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने, जुनी पेन्शन शिक्षक संघटनेच्या वतीने आणि सर्व बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी आपणास पुढील आयुष्यासाठी मनोमन शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मैं खुद के लिए लापरवाह हूं लेकिन दूसरों की परवाह करता हूं असे आपले हे आबा आणि यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास आपण या ठिकाणी जमलेलो आहे. आबाविषयी बरंच डाकणे सर बोलले, भोसले सर बोलले, सगळेच बोलले. आबाचं मी एकच रूप पाहिलेलं आहे. ज्यावेळेस पंचायत समितीला मला वाटतं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एका दिव्यांग बांधवाचं समाजाच्या ठिकाणी रद्द होत नव्हतं, बरोबर आहे ना? एकनाथ महाराज मला वाटतं आले असेल, त्यांनीच त्यांचा रद्द केलं होतं, समाज नाही आले असं त्यांचे प्रतिनिधी. परंतु नेता कसा असावा हे आम्ही आबाकडून शिकलो. आबांनी सांगितलं हे समाज रद्द झाल्याशिवाय आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही आणि रद्द केल्याशिवाय त्या ठिकाणी ते उठले. असा जर जोर कोणाचा असेल तर तो फक्त आपले आबा होते. आणि आबा तुम्ही असे लोक घडवलेले, तुम्ही असे कार्यकर्ते घडवलेले, जे आताच विषय झाला जालवादी माळवादी, पर शेवटी सर जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है आणि तुमचे गुरुच आबा या ठिकाणी होते. आबांनी आजपर्यंत काम करत असताना डाकणे सर या ठिकाणी साक्षीला आहे, वेगवेगळ्या शिक्षकांच्या संघटना आहे. आमच्या जर कधी वाद झाला तर त्या ठिकाणी ते भीष्मपितामह म्हणून उभे राहील, बरोबर डाकणे सर. आमच्या प्रत्येक संघटनेला म्हणजे वायुस्कर सर तुम्ही असं समजू नका आबा फक्त दिव्यांगाचेच होते. आबा या जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जिल्हा परिषद संघटनेचे ते नेते होते आणि त्यांच्यासोबत
आम्हाला जो सहवास लाभला आणि फक्त संघटना म्हणूनच आबा जगले नाही, तर आबाच्या संस्कार पीठातून, आबाच्या शैक्षणिक जीवनातून त्यांचे अनेक विद्यार्थी आजपर्यंत या ठिकाणी चांगल्या चांगल्या पदावर लागलेले. माझ्यासाठी आई वडिलांनी खूप कष्ट केलं, भरपूर शेती होती, पण त्या शेतीमध्ये कधी दुष्काळ पडेल, कधी काही पडेल, पण मला कधी कमी पडू दिले नाही. त्यांचाही माझा इथपर्यंत पोचण्यात मोठा वाटा आहे. तेव्हा कुठे मी इथपर्यंत त्यांच्याकडे पोहोचू शकलो. तसेच पुढे मी 4 नोकऱ्या सोडून 5वा माझा हा जिल्हा आहे. एका ठिकाणी राहणारा माणूस नव्हतो. 94 पर्यंत 4 नोकऱ्या सोडल्या. वेगवेगळे डोक्यात विचार राहायचे. गोविंद भाऊ एकदा भाजपचं सरकार आलं, गोविंद भाऊ मंत्री झाले. गोविंदराव चौधरी आदी विकास मंत्री, त्यांच्या बरोबर निघून गेलो, नोकरीला लाथ मारून दिली. पुन्हा धुळे जिल्ह्यातल्या एका हायस्कूलला, तिथं जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आले, शिव आले, थोडी ओळख होतीच, कारण पहिल्यापासून कुठेतरी ओळखी करायची सवय. त्यांनी म्हणलं अरे इकडं कुठं फिरतो साहेब, काय चाललंय आपण परत जळगाव जिल्हा परिषदेचा नेलं. तिथं मला नोकरी सोडून जवळजवळ 8 महिने झालेले होते. साहेब आता कसं होईल म्हटलं, तू कशाला टेन्शन घेतो, पवार म्हणून पवार साहेब शिक्षण अधिकारी होते, चल म्हणे जाय उद्या सिव्हिल हॉस्पिटलला जाय, तुला टीबी झालाय. टीबीचं सर्टिफिकेट द्यायला लावलं डॉक्टराला. माझा सगळा पगार मागचा काढून घेतला, कारण इकडे मी ज्या शाळेत होतो तिथं पगारच घेतलेला नव्हता, त्यामुळे मला पगार काढता आला. पुन्हा त्या शाळेत राहिलो. पुन्हा चंचल स्वभाव, रेल्वे होती शाळेजवळून, कधी कुठे मंत्रालयात जायचं, विचार आला नाही नोकरी नाही करायचं, आपण काहीतरी दुसरा व्यवसाय करू. पण व्यवसाय करण्यासाठी जो भांडवल लागतो, आणि माझ्यावरती नोकरी सोडतो म्हणजे व्यवसाय कमी. मला पेट्रोल पंप भेटली, आश्रम शाळा भेटली, पण कोणाचा भरोसा नव्हता. म्हणजे तकदीर असतं, नशीब कोणाला कुठं नेतं. त्यानंतर ती नोकरी मी सोडून दिली. 95 ला 6 महिने घरी राहिलो, लग्न केलं, पुन्हा जाहिरात दिली. पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1995 ला जॉईन झालं. आता तेव्हा भेटे की आता नाही भेटत, आता नका सोडू. आता सोडलं तर पुन्हा भेटणार नाही येते. तर सांगायचं एवढं, मी माझ्या संघटनेनंतर मी 2005 मध्ये संघटनेमध्ये जॉईन झालो. त्याच्यापूर्वी मी शिक्षण सेनेमध्ये होतो. शिक्षण सेनेचं जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलं. नंतर 5 पासून दिव्यांग कर्मचारी संघटनेची स्थापना झाली. तेव्हा स्थापनेपासून मी या संघटनेत कार्यरत होतो आणि 2012 पासून आधी सक्रिय झालो. आणि 2016 मध्ये बाबासाहेब समोर दाखले झाले. 2016 मध्ये जेव्हा या छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये समायोजन झालं, तर दिव्यांगांना सुट्या याच्या बंद करता येत नाही असं सगळं युरो म्हणायचे ना डाक्टर सर, बाबा सर. मी जेव्हा युरोकडे जायचे, बाबा सर डाक्टर सर म्हणायचे, आला जाना 1 महिना नाही झाला आणि तू पैसे घेऊन घरी बसा ना. कारण त्यांची जवळचे लोक ते तालुक्यामध्ये त्यांना बसवायचं होतं. डाक्टर सर मला सांगायचे, आला और लढो हम तुम्हारे साथ हैं. तिकडून राजेश पवार फोन करायचे, आबा असं चालू करते संघटनेचं, पण मला कुठं दम पटायचा. 4 ब्लॉकेज असो किती असो, फक्त 20 दिवस झालेलो होतो. काढली गाडी व्हिडिओकडे, युरोकडे, शिवकडे, कोणी मनावर नाही घ्यायचं. माझ्या डोक्यात झालं. रात्री 8 ला दांगर साहेब होते आयुक्त, दांगर साहेबच्या बंगल्यात गेलो. पोलीस जाऊ द्यायचे नाही, म्हटलं मला भेटायचंय. जाऊ नाही दिलं, तिथे दाखल होते अंगावर. दम दिला पोलिसांनी, मला सोडलं. साहेबांना फोन केला, योग्य म्हणे. मी सांगितलं साहेब असं आहे. साहेबांनी उचलला, फोन शिवला लावला आणि दाखले सरने इथं परदेशी साहेब होते ना, तर त्यावेळेला कुठं आमच्या दिव्यांग बांधवाला न्याय मिळाला आणि 15 ते 16 दिव्यांग बांधव इथं जवळपास आले. त्यामध्ये आमच्या त्यावेळी गोष्टी असतील, गवळी मॅडम असतील, हे पिसाजी आले, सातारा तांड्याला मिळूनकर झाले, असे बरेच 15-16 लोक असे कामं त्या ठिकाणी संघटनेमध्ये काम करत असताना मी कधी पाहिलं नाही. मी आजारी असेल, किती आजारी असू द्या, ऊन असू द्या,
पाऊस असू द्या, काढली गाडी हजर. असंच संघटनेमध्ये मी काम केलेले आणि असंच काम माझ्यानंतर तमा न बाळगता हे दिव्यांग कर्मचारीसाठी धावत पडत असत. यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समस्या या ठिकाणी आल्यात आणि दिव्यांगांना योग्य तो न्याय द्यावा, दिव्यांगांना या ठिकाणी अभय मिळावं. दिव्यांग बंधू भगिनी अत्यंत समस्येमध्ये प्रतडीत असतात. अधिकारी वर्ग त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणतो किंवा त्यांना या ठिकाणी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतूने या ठिकाणी काही अधिकारी वर्ग छळ करतात. या छळाच्या विरुद्ध आर पाटील सर यांनी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी मोठमोठे आंदोलनं, मोर्चे, त्यांना दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडॉप्शन या ठिकाणी देणारा हा प्रथमच जिल्हा या ठिकाणी होता. आर पाटील सरांच्या नेतृत्वामध्ये शिक्षकांना मिळणारे कर्णबधीर यंत्र असेल, त्यांना ब्रेन लिपीचे यंत्र असतील किंवा दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडॉप्शन असेल, हे प्रचंड प्रमाणामध्ये एकमुस्त या ठिकाणी मिळालेलं होतं. आणि आर पाटील सर एक कुटुंबासाठी सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून अतिउत्तम माणूस या ठिकाणी होते. एक मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रचंड मित्र परिवार आपण या ठिकाणी बघत आहात. त्यांच्या या नेतृत्वामध्ये खूप प्रेम करणारी लोक यांच्या समवेत या ठिकाणी होती. आबांनी गेल्या 4 नोकऱ्या सोडून ही 5वी नोकरी या ठिकाणी धरली. या 5व्या नोकरीमध्ये आबांनी खूप लोकांचं या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक आणि एक कौटुंबिक समाधान लाभण्यासाठी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतली. आर पाटील सर हे एक अवलिया व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बघत आहात. यांच्या आयुष्यामध्ये खूप यांनी वेगवेगळे संकटे या ठिकाणी झेललेली आहे. त्यांच्या संकटावरती मी एक 4 ओळीची या ठिकाणी कविता मी तुम्हाला सादर करतो. आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं हे प्रचंड आभाळभर दुःख. आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं हे दिव्यांगांचं भलं मोठं साम्राज्य. आबा लाज आणि वेळ कधीच मांडले नाही तुम्ही प्रदर्शनामध्ये. आभाळभर फाटलेल्या अडचणी या दिव्यांगांच्या शिवताना शेवारत असताना तुम्ही ठासून मांडल्यात तुम्ही आमच्या आभाळभर बळबळणाऱ्या जखमांच्या वेदना. तेव्हा कुठे भयमुक्त झालात आसमंत सारा. शारीरिक वेदनांचा कधी भाऊ केला नाहीत आबा तुम्ही. आबा तुम्ही शारीरिक वेदनांचा कधी भाऊ केला नाही. तुमच्या रक्तामधून तुमच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त हे आमच्यासाठी लाईफलाईन केलं आणि बेघरांचं आयुष्य कित्येक घरांना या ठिकाणी तुम्ही दिलं. आबा असावी कारकीर्द तुमची अशी पुढची की आसमंत खजील व्हावा. आरोग्य उत्तम लाभो तुम्हाला चोहीकडे. आबा हे नाव गुणगुणत राहावा. आबाच हे नाव गुणगुणत राहावा. अशी आबांना या ठिकाणी मी एक छोटीशी कविता माझ्या या संघटनेमार्फत मी या ठिकाणी दिलेली आहे. मी विजय शेळके महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आबांच्या पश्चात काम करेल आणि आबांनाही शब्द दिला की आबा तुमच्या पश्चात जे राहिलेलं काम आहे हे माझ्या हातून या ठिकाणी पूर्ण होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो. मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.